नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 13 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, टोटल आवक आजची 400 ते 500 मध्ये आणि उद्या सकाळचा लिलाव चालू आहे आणि दुपारून लिलाव बंद आहे। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा भाव सांगत असतो, तेवढं शेवटपर्यंत बघा। शेवटला तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट कळल काय निघालं। आणि मित्रांनो, स्टार्टिंगला आपण पहिली लाईन उन्हाळ कांद्याची घेतली आणि त्याच्यानंतर लाल कांद्याचं घेतलंय। लाल कांदा किती शिल्लक आहे ते पण विचारलंय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाऊ ओके। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय, बघ शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची। उन्हाळ कांदा आहे, काय भाव गेलो? 1300 रुपये। 1300 रुपये जायले 1300 रुपीज। कुठला आहे कांदा? खेडगाव। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं पुन्हा पुरसून 15 नंबर। बरं, पुन्हा पुरसून घे। 1300 रुपये जायले। पुढे बघू काय भाव गेलो? 480 रुपये। खाते बघू शकता तुम्ही, 480 480 रुपीज। कुठला आहे कांदा? शेलूपुरी। बर, आणि गोल्टी कोणाची? काय भाव गेली गोल्टी? 451 451 रुपीज। कुठली? जोपूळ। बर, आणि हे काय भाव गेलं? 1290 रुपये। 1290 रुपीज। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बर, पुढे बघू काय भाव गेलो? 800 रुपये। गोल्ट आहे 800 रुपये 800 रुपीज। आणि हे काय भाव गेलं? 300 रुपये 300 रुपीज खादे आणि गोल्ट आहे। कुठले हो? बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 1400 रुपये। 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? सावरगाव। 1400 रुपये जायले सावरगावचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। बियाणं कोणतं होतं त्याचं? बर, उन्हाळ कांदा आहे। पुढे बघू घरगुती। काय भाव गेलो? 550 खादे, बघू शकतो तुम्ही। 550 रुपये। कुठले? पिंपळगाव। बर, इकडे कोण आहे? काय भाव गेलं? कोण आहे इकडे? काय भाव गेलं? 1765 रुपये। 1765 उन्हाळ कांदा आहे। 1765 रुपीज। कुठला आहे कांदा? हा, तळेगाव। आणि बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे, तळेगावचं कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेला? 1407 रुपये केला। 1407 रुपये 1470 रुपीज। बघू शकतो तुम्ही। काय भावामध्ये बदल वाटला का नाही आज? का सारखंच आहे? काल सारखं आहे? काल सारखे। बर, कुठला कांदा? बिलवाडी। बियाणं कोणतं होतं त्याचं? विकत आणलेलं रोप। बर, ठीक आहे ठीक आहे। 1407 रुपये बरोबर ना? काय भाव गेलो? 500 रुपये। 500 रुपये जायले, बघू शकतो तुम्ही। गोल्टी 500 रुपीज। कुठले? आडगाव टप्पा। बर, सफेद झालं, कच्चं आहे का? बर, काल काढलंय ना? बर, काय भाव गेलो? 1300 रुपये। 1300 रुपये 1300 रुपीज। उन्हाळ कुठले? बाय। बर, आणि बियाणं घेतलं ना? मग चालू आहे ना? येरोळच आहे का? बरं बरं, ठीक। पाणी काही पडलं म्हणून सांगा त्यांना। पाणी काही पडलं नाही, ॲव्हरेजच काढलं असतं। काय भाव गेलं? 1650 रुपये। बघू शकतो तुम्ही। 55-60 साईज आहे। 1653 1653 रुपीज। कुठला आहे कांदा? शेलूपुरी। आणि दादा बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, शेलूपुरीचा कांदा आहे। बरं, पुढे बघू काय भाव गेलो? 1400 रुपये। 1400 उन्हाळचीच लाईन आहे ना पूर्ण। 1400 रुपये 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? पंचकेश्वर। आणि बियाणं घरगुती बियाणं आहे। बरं, पुढे बघू हे काय भाव गेलं? 900 रुपये। 900 रुपये गोल्टी। 900 रुपये गोल्टी असं आहे ना इकडं। कुठला आहे कांदा? उंबरखेड। 900 रुपये ना? 900 रुपीज। बरं, पुढे बघू लाईन संपली, आता पुढे दुसऱ्या लाईन जाऊ।
तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलोय आणि लाल कांदा आहे पूर्ण आता लाईनीला. गोल्टी आहे. काय भाव गेला? 930. 930 रुपये जायले. कुठला आहे कांदा? शिंदवड. आणि शिल्लक किती असेल अजून? संपलं का? बरं. 930 रुपये जायले. 930 रुपीज. बरं. पुढं बघू काय भाव गेलो? काय भाव गेलं? काव काय भाव गेलं? 1215 रुपये. 1213 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. शिल्लक किती असेल अजून? आवरला ना? बर. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं. बर. पुढं बघू काय भाव गेलो? 952 रुपये. 952 रुपीज. कुठला आहे कांदा? देवरगाव. शिल्लक किती अजून? संपलं. उन्हाळा आहे का? काय चालू होईल? 15 दिवसात. बर. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? भाव काय गेलं? 1380. आपला कांदा आहे का? 1380 रुपये. 1380 रुपीज. आणि कुठला आहे कांदा काका? वडाळी भुई. शिल्लक किती असेल अजून? आवरलाय का? उन्हाळा आहे का आपला? नाही ना? बरं. पुढं बघू काय भाव गेलो? 981. 981 रुपये. 981. 981 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. शिल्लक किती असेल अजून? आवरला का? उन्हाळा आहे का? काय चालू होईल? 15 दिवस आहे का? बर. पुढं बघू काय भाव गेलं? 950 रुपये. 950 रुपये. 950 रुपये. 950 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक वजार. शिल्लक किती असेल अजून? संपलं ना? बरं. उन्हाळा कांदा आहे का? काय चालू होईल तो? 15 दिवस ना? बरं ठीक. पुढं बघू काय भाव गेलं दादा? 1280 रुपये. बघ तुम्ही गोल्ट आहे. 1280. 1250. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक जाम. शिल्लक किती असेल अजून काका? संपलंय का? बर. उन्हाळा आहे का? नाही ना? उन्हाळ्याचे पण लाल वाजाचे कलर. बर. ही गोल्टी काय भाव गेली दादा? ही 750 गेली का? 750 रुपये. 750 रुपीज. बर. काय भाव गेलो? 1399. 1399 जाईल. 1399 रुपीज. कुठला आहे कांदा? रेडगाव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. किती बोलले? 1399. लगभग 1400 जाईल. उन्हाळा कांदा आहे का? आहे ना? काय चालू आहे? टाइम लागेल. याचं शिल्लक किती असेल अजून? एक गाडी का? बर. पुढं बघू काय भाव गेलं? 1670 रुपये. बघ तुम्ही 1670 रुपये. हो कुठला कांदा? विसापूर. 1670 जायले ना? 1670 रुपये जायले. विसापूरचा कांदा आहे. क्वालिटी बघ तुम्ही. 1670 रुपीज. शिल्लक किती असेल अजून? हा शेवटची गाडी का? उन्हाळा आहे का? कधी चालू होईल? 15 दिवस. बर. शेवटची गाडी. पुढे बघू काय भाव गेला काका? 1424. 1424 रुपये. 1424 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे ना? शिल्लक किती असेल अजून? संपलंय का? उन्हाळा आहे का? उन्हाळा कांदा कधी चालू होईल? बर. पुढं बघू इकडं कोण आहे? काय भाव गेला? 14. डबल 14 काय? 114 रुपीज. 400. कुठला कांदा घाल? विसापूर. विसापूरचा कांदा आहे. बघ शकतो. 1414 रुपीज. आणि बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून? शेवट. उन्हाळा आहे का? कधी चालू होईल? पुढच्या हप्त्यात. बरं. एक हप्ता आहे. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 880.
880 रुपीज, 880 रुपये, 880 रुपये. कुठला आहे कांदा? शिंदाचा कांदा आहे. आणि शिल्लक किती असेल अजून? झालंय का? शेवट आहे ना? बर. काय भाव गेला? 1080 रुपये, 1080 रुपीज. बघू शकतो तुम्ही. गोल्टी कुठले? सेलूपुरी. शिल्लक किती असेल अजून? उन्हाळा आहे का? नाही ना? बर. पुढं बघू. काय भाव गेलो? 1372 रुपये, 1372 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचोला. आणि शिल्लक किती असेल अजून? 2-3 गाड्या आहे. उन्हाळा आहे का? कच चालू होईल? 2-4 दिवस. आणि याच्या 2-4 गाड्या आहे ना? बर. इकडं कोण आहे? काय भाव गेलो? 1011. 1011 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी. शिल्लक किती असेल अजून? आटपला ना? आणि उन्हाळा आहे का? महिनाभर टाइम आहे ना? बर. पुढं बघू. काय भाव गेलो? 1400. ओके, 1400 रुपये, 1400 रुपये, 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती. शिल्लक किती असेल अजून? 4 गाड्या राहिले का? बर. पुढं बघू. उन्हाळा आहे का? कच चालू होणार आहे? 8-10 दिवस का? बर. पुढं बघू. काय भाव गेलं? 1000 रुपये, 1000 रुपये. गोल्टी 1000 रुपये. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बर. शिल्लक किती असेल अजून? 2 गाड्या आहे का? उन्हाळा आहे का? कच चालू होईल? 15-1 दिवसानं ना? बर. पुढं बघू. काय भाव गेलो? 860 रुपये, 860 रुपये, 860 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर बाहेर. बर. काय भाव गेलं? 1357 रुपये गेला. शिल्लक किती असेल अजून आपला कांदा? लाल शेवटची गाडी गेली. त्याच्यात खर्च पण निघत नाही भावात. 1357 ना? 1357, 1357 रुपीज. बर. पुढं बघू. उन्हाळा कांदा आहे का आपला? कांदा आहे अजून. कच चालू होणार आहे? 8 दिवस लागते. 8 दिवस लागते. बर.